512 सिद्धों के मकान, सीढ़ी, मित्र, स्त्री आदि क्या है? श्लोक नंबर 27 है। आत्मोत्तुंग गृहं प्रसिद्ध बहिरा राज्यात्म प्रभेद क्षणं बहुवात्माध्यवसान संगतलस सोपान शोभान्वितं तत्रात्मा विभुरात्मनात्मसुहृदो हस्तावलम्बी समा रुह्यानन्दकलत्र संगतभुवं सिद्ध सदा मोदते बहिरात्मादिकभेदयुक्त उत्तङ्गरूपयः आत्मभवन् विविध आत्मपरिणामरूप सोपानों की शोभा अनुभव आत्मरूपी परम मित्र का हाथ पकड़ कर चेतन राज होकर सिद्ध सच्चिदानंद रमणी संग भोगे सुख अपार। जहाँ से बहिरात्मा तथा अंतरात्मा आदि के भेद को वास्तविक रीति से देख सकते हैं और जो आत्मा के अध्यवसान रूप मनोहर सीढ़ी से शोभायमान है, ऐसा यह आत्मा रूपी ऊंचा मकान है। उस पर विभु आत्मा आत्मा के द्वारा आत्मा रूपी मित्र के हाथ का सहारा लेकर सिद्ध बनकर चिदानंद स्वरूप स्त्री सहित सिद्धशिला पर सदा आनंद मग्न रहते हैं। सांगा काय कळलं श्लोकातनं? हां हां आपलं म्हणजे स्वतःचा आत्म स्वभाव आत्मरूपी घर चांगलं बरोबर आत्मरूपी उंच मकानाला प्राप्त होतो. बरोबर. पुढं आत्मा त्याचा आत्मरूपी मित्र सांगतो. पुढं हां हां बरोबर. अजून हां म्हणजे काय म्हणायचं आता? हां मग आता तिथं बाकीचं मित्र घेतलंय, स्त्री घेतलंय, आता कसं लावायचं? बर ठीक आहे. अजून विजू काकी नाव घ्यायचं काय? मग बरोबर आहे का? तिथं काय म्हणायचं नीट समजून घ्या पहिल्यांदा. हां म्हणजे तुम्ही सांगितलं चुकीचं आहे म्हणत नाही मी, पण आता तुम्हाला तुम्ही जे सांगितलं सगळं पार्टमध्ये सांगितलं. आता हे सगळं नीट जोडायचं आहे. बस ते नीट जोडून सांगितलं तर मग तिथं काय म्हणायचं ते कळेल. कळलं का नाही? विजू काकी सांगणार आहे का? सांगा लवकर, नाही तर मग मला सांगा. बरं सांगा. नाही तुम्ही काय सुचलं असेल तर, नाही तर मग मी सांगतोच की. सिद्धांचं स्वरूप सांगितलं की सिद्ध कसे आहेत. बाहेर तर आपण सगळे महत्वाचं मानतो ना की काय तर नाही श्लोकातलं सांगा. भावार्थ नको मला. म्हणजे श्लोकात मी सांगितले की अंतरात्मा म्हणजे हे सगळे भेद त्यांच्या ज्ञानामध्ये झळकले जात आहेत. म्हणून हे सांगितलं की
बहिरात्मा अंतरात्मा वगैरे हम्म. ते वास्तविक रीतीने कोण जाणतं तर आत्मा जाणतो. हम्म. नंतर मग जे आता चिंतन आहे त्या चिंतनानेच म्हणजे अध्यवसान म्हणजे काय सांगितलं तर ज्ञान. हम्म. आणि हे जे ज्ञान तर तेच ज्ञान काय आहे तर सीडीप्रमाणे म्हणजे सीडीचा उपयोग कसा होतो तर वर जाण्यासाठी होतोय ना. हम्म. सिद्ध शिलेवर विराजमान होण्यासाठी आत्म्याबद्दलचं चिंतन हम्म. हेच त्याला कारण आहे. हम्म. आणि अशा रीतीने मग काय सांगितलं तर आत्माच घर आहे ना जिथं राहायचंय असा तो आत्माच काय आहे तर उंच घर. कारण त्या घरावर जाण्यासाठी पण शिडीचा उपयोग आहे म्हणून तर तिथं उंच्या मकान. हम्म. आणि मग आता काय सांगितलं तर इथं राहायचंय तर मग आता विभू. मग आता आत्माच कोण आहे तर विभू आहे. म्हणजे विभू म्हणजे काय तर विभुत्व म्हणजे जे संपत्ती पूर्ण म्हटलं गेलं ना आत्म्याला म्हणजे सगळे बाहेरच्या उपमा दिले त्यात आणि ते सगळं कोण आहे तर आत्माच आहे. म्हणून सांगितलं विभू देखील म्हणजे वैभव संपन्न आत्माच आहे. नंतर आत्म्याच्या द्वारेच म्हणजे काय तर संकट काळी कोण तर म्हणजे मित्र उपयोगी पडत असतो असं घेतलं ना तर मग आत्माच कोण आहे स्वतःचा मित्र देखील आहे. म्हणजे स्वतःच्या आश्रयानेच काय होणार आहे सिद्ध बनणार आहे. म्हणजे पराचा आश्रय नाही तर सिद्ध बनण्यासाठी कोणाचा आश्रय घ्यावा लागेल तर स्वतःचा. आणि अशा रीतीने सिद्ध बनल्यानंतर मग काय आहे तर चिदानंद स्वरूप स्त्रीसह ते सिद्ध शिलेवर सदा आनंदामध्ये राहतात. ठीक आहे. इथं सांगायला जातात आता नीट समजून घ्या काय सांगतोय ते. इथं आता त्यांनी सुरुवातीला सांगितलं सिद्धांचं घर, शिडी, मित्र, स्त्री काय आहे. म्हणजे सिद्धांचं घर काय आहे, सिद्धांची शिडी काय आहे, सिद्धांचे मित्र काय आहे, सिद्धांची स्त्री काय आहे हे सांगणार आहे. हे का सांगायला लागले पहिल्यांदा लक्षात घ्या. मग समजेल ह्या श्लोकात काय म्हणायचं आहे ते आहे ना. हे सांगायला लागलेत काय की जिथं जाणार आहात ते जीव एवढे आनंदी आहेत. आपण आनंदी कशामुळे सांगा बरं. चांगलं मोठं घर असेल त्याला चांगल्या पायऱ्या असतील समजतंय का नाही. घरामध्ये काय सुविधा असते म्हणजे परिवार वगैरे असेल बायको वगैरे कळलं का मित्रादी असतील तेव्हा आपलं काय आहे आपला संसार आनंदी आहे का नाही. काय विचारतोय हां अनुकूलताच आहे ना. म्हणून तर सांगतो की अनुकूलताच की राहायला चांगलं घर आहे उंचच्या उंच घर समजतंय का. आता आपली घरं भले खाली असतील पण तुमचं घर असं अंबानीसारखं असतं तर काय विचारतोय. ती लिफ्ट तर असणारच की पण तुम्हाला यायला जायला सुद्धा हेलिकॉप्टर येणार हो तुम्ही. समजतं काय म्हणतोय ते. उंचच्या उंच घर आहे का नाही. आणि तिथं मग स्त्रिया आदी आहेत मित्र आदी आहेत म्हणजे सगळं अनुकूलताच की काय त्रास आहे. मग तुम्ही मजेतच ना मजेत का नाही. जर आता समजा तुम्हाला घर नाही काय घरामध्ये कोण नाही आहे बायका पोरं वगैरे समजा मित्रादी पण नाही आहे मग त्याचा संसार कसा असा विचार करा. हां नाही त्याचा संसार कसा असेल. संसारात सुखी ह्याच गोष्टी आहेत ना. चांगलं घर चांगले परिवार चांगले मित्र बरोबर का नाही. हा मग ते तिथं सांगायला लागलेत की सिद्ध भगवान काय सांगितलं सदैव आनंदामध्ये मग्न का आहेत. तर पहिल्यांदा सांगितलं काय आहे तर सांगितलं काय आहे त्यांची सांगितलं शिडी सांगितली. शिडी कुठली शिडी आहे ना जे आत्म्याच्या चिंतनरूपी मनोहराची शिडी आहे. कळलं का नाही. आत्म्याचं चिंतन करणं हेच त्यांची काय आहे पायरी आहे ना. आता वर काय आहे घर. मध्ये घर कसं सांगितलेलं आहे तर सांगितलं बहिरात्मा आणि अंतरात्मा आदि के भेद को वास्तविक रीती से देख सकते हैं. घर उंच आहे हो कळलं का नाही. त्यामुळे उत्कृष्ट आणि निकृष्ट हे नीट बघू शकतात. असं ते उंच घर आहे.
कळलं का? बहिरात्मा म्हणजे रस्ता, कळलं का नाही? आणि अंतरात्मा वर, असं उंच घरावर आहेत जेणेकरून ते सगळं काय बघू शकतात. भेद समजताय का नाही? म्हणून तुम्हाला मी उदाहरण दिलं तर अंबानीचं, कळलं का नाही? असं घर जर असेल तर. आता पुढं सांगितलं उस पर विभू आत्मा. आता त्या घराचा मालक कोण आहे? हां, विभू आत्मा. आता त्याचा मित्र कोण आहे? तर आत्मारूपी मित्र के हात का सहारा आले. कळलं का नाही? आत्म्याचाच मित्र आहे तिथं, आत्मा. त्याचा आश्रय घेत आहेत, सिद्ध बनले आहेत. आणि सांगितलं कुठली स्त्री? चिदानंद रूपी स्त्रीने आहे अशा त्या घरामध्ये सिद्धशिलेवर कशा आहे सांगितलं. हां, म्हणजे इथं सांगायचं, हे श्लोकात म्हणायचं आहे काय हे कळलं पाहिजे. श्लोकात आचार्याने सांगायचं आहे की सिद्ध सुखी का आहेत. तुम्ही संसारात सुखी का आहात? चांगलं घर आहे, चांगली बायको आहे, चांगले मित्र आहेत. समजलं का काय म्हटलं ते? बरोबर का नाही? हां, म्हणजे चांगलं घर, चांगला परिवार, चांगले मित्र, ह्या 3 गोष्टी असल्या तर काय झाल्या? संसार सुखी का नाही? आहे का नाही? संसार सुखीच का नाही? हां, लक्षात येते का? मग ते सांगायला लागले. त्यामुळे सिद्ध भगवान अनंत सुखी आहेत. मग त्यांचा तो कोण कोण आहे काय काय सांगितलं आहे. पॉईंट समजला? पुढं सिद्धों का स्वरूप ही मुझे अत्यंत प्रिय है. सैवैका सुगतिस्तदेव च सुखं ते एव दृग्बोधने सिद्धानां परं यदस्ति सकलं तन्मे प्रियं नेतरत् इत्यालोच्य दृढं त एव च मया चित्ते कृता सर्वदा तद्रूपं परमं. मास्टर बारीक करा, मास्टर बारीक करा. हां, बस. हॅलो, येते का आवाज? हॅलो, येते का आवाज? जा, ठीक. वही एक ही सुगति वही सुख वेही सम्यक दर्शन ज्ञान और सभी कुछ सिद्ध रूप जो मुझे वही प्रिय और यह विचार दृढ़ करके उनसा परम रूप पाने का मन भीषण भव भय तज कर अब मैं करूं सर्वदा उनका ध्यान. जो सिद्धों की गति है वही एक सुगति है, जो उनका सुख है वही वास्तविक सुख है. वे सिद्ध ही सम्यक दर्शन और सम्यक ज्ञान है. इस प्रकार यह तथा इनसे भिन्न और भी जो सिद्धों का स्वरूप है वह समस्त मुझे प्रिय है, किंतु इनसे अतिरिक्त कुछ भी मुझे प्रिय नहीं. ऐसा मन में दृढ़ श्रद्धा करके मैंने सर्वकाल उन्हीं सिद्धों का ध्यान किया है. इसीलिए मन से भयंकर संसार का भय छोड़कर मुझे उत्कृष्ट सिद्धों के स्वरूप की प्राप्ती हो ऐसी आशा करता हूँ. सांगा काय श्लोका सांगितलं? जी सिद्धांची गती आहे तीच चांगली गती आहे. हां, उत्कृष्ट गती तीच आहे. बरोबर. पुढं बरोबर, त्यांचं जे सुख आहे तेच खरं सुख आहे, हे बाकीचं काय सुख नाही आहे. पुढं सम्यक दर्शन सम्यक ज्ञान आहे. हां हां, प्रिय नाही. कळलं का नाही? हां, असं ध्यान काय म्हणताय? असं दृढ श्रद्धान करून हां ध्यान
ध्यान करायला पाहिजे, है ना. असं ध्यान केलं आहे, त्यामुळे सांगितलं मनातनं भयंकर संसारातला भय सुटलं. कळलं का नाही. संसारातलं सगळं भय संपलं आणि त्यामुळं मला सांगितलं उत्कृष्ट सिद्ध स्वरूपाची काय होय प्राप्ती होऊन जाऊ दे अशी भावना केली. समजलं. म्हणजे आता हे लक्षात येते का नाही. म्हणजे जी गोष्ट आपल्याला आवडती ना त्यातल्या सगळ्या गोष्टी आवडतात ना, आहे का नाही. जसं तुम्ही बघताच की आता पिक्चरमध्ये लव्ह स्टोरी आहे का नाही. लव्ह काय एक प्रियकर दुसऱ्या प्रियसीला काय करतंय प्रेम करतंय. मग काय आवडलं तुला तिच्यातलं, मग काय म्हणताय तो हां नाही तिचं बोलणं काय तिचं ते काय पाहणं, तिच्या डोळ्यामध्ये आता डोळे जर नॉर्मल डोळेच असतात की, पण ते तसलं सांगतात का नाही. काय तुझ्या डोळ्यामध्ये काय काय म्हणते ते डुबकी काय मला नाही माहिती, मला आपलं काय वर काय जे असेल ते आहे का नाही. तर सांगायचा अभिप्राय आपलं काय चाललं आहे की म्हणजे ते सगळं ते आवडते. काय आता ते काल बघत होतो एक विधान आहे का नाही. तर तिथं ते नाही मला आवडलं, पण ते काहीतरी ते लावलं त्यांनी ते पिक्चरच्या गाण्यावरचं काहीतरी ते म्हणत होते तिथं ते काहीतरी असेल ना ते भजन वगैरे आहे का नाही. मग ते त्यात सगळं ते चालू असतं का नाही. काय तेरी गलिया कळलं आता तुम्हाला लगेच कळतंय आहे का नाही. असलं काय सांगितलं आहे ना. तर ते असं विचार केला ज्याच्याबद्दलचं प्रेम आहे तिथली गल्ली कळलं का नाही. तिथली गल्ली पण आवडते आहे ना. ते काय तेरी गलिया काय तर गाणं आहे ना. हां माहीत नसेल तर चांगलंच आहे, जाऊ तिकडे आपल्याला काय करायचं असू द्या. तर सांगायचा अभिप्राय आहे ना आपल्याला हाय त्या गल्ली नीट माहीत नाही आणि उगा दुसऱ्या गल्लीत बघत बसतोय आहे ना. माहिती आहे का सांगा बरं सूर्याच्या किती गल्ली आहेत. झालं गलिया त्याच्यावरनं आठवलं हो मला मी तुम्हाला म्हणा गलिया. हां सूर्याच्या किती गल्ली विजू काकी किती. मग काय केलं विधान हा उघड आहे ते किती आहेत. अवघ्या अंदाजे गोळ्या मारू नका. अभ्यास करून या. हां तसं सांग का ग्रहण करताय कोणास ठाऊक हां ना. हां तुम्हाला म्हणलं तर ना तुम्हाला ते आता ते तुम्हाला म्हणलं काल मला काहीतरी असं सुचलं होतं फिरताना है ना. आनंद स्रोत बह रहा फिर भी तू क्यों उदास है, अचरज है जल में रह के भी मछली को प्यास है. ते गाणं माहिती आहे ना. मी थोडं बदललं त्याला बरं का. आनंद स्रोत बह रहा फिर भी तू क्यों उदास है, अचरज है का नाही. म्हणजे आश्चर्य आहे. काय आश्चर्य आहे की आपण ज्यांचे शिष्य म्हणले जातो त्यांच्याबद्दलचं माहीतच नाही. समयसार माहीत नाही, न्यायदीपिका माहीत नाही. काय म्हणतोय कळलं का नाही. अचरज आहे, आश्चर्य. अख्खं जग शिकायला लागलं 3 लोक आणि तुम्हाला 3 लोकातलं माहीत नाही. अचरज आहे. कळतं का नाही. अचरज आहे. तुम्हाला हे ज्ञान नाही कसं काय असं. आता मी सुचवलं होतं वेगळं पण ते जाऊ द्या. म्हणजे स्वतःला आपण म्हणतोय महाराज माताजी काय आहे ना म्हणण्यास योग्य आहोत का. समयसार माहीत नाही, न्यायदीपिका 2च फक्त म्हणतोय ग्रंथ बरं का. न्यायदीपिका माहीत नाही का माहिती आहे. हां आता ज्यांचं झालं त्यांचं चांगली गोष्ट आहे, पण सामान्य मी आपलं कथन करतोय. काय हो सामान्य फक्त सहज अचरज है पंढरपूर होके भी
उससे दूर है. पंढरपुरात असून सुद्धा आपण त्या गोष्टीपासून दूर आहे का नाही, तसं सगळ्यांना लावायचं. अचरज है अकलूज वाले होकर के भी उससे दूर है. दूर आहे का नाही का माहिती आहे? विचारू का प्रश्न? समय सारमधला न्यायाधिकारीतला प्रश्न विचारू का? पक्क नाही ना काय? असं सहज मी तुम्हाला म्हणा नाही का, सहज चिंतन झालं. मी समयसार न्यायाधिका म्हणून नाही, कुठल्याही विषयाबद्दलचं असू द्या आहे ना. 3 लोकातलं आता एवढं तुम्हाला तिथं चांगलं शिकवलं तरी सुद्धा तुम्हाला सूर्याची गल्ली सांगता येत नाही. एक हा म्हणजे काय म्हणतात ना, खूप अवघड प्रश्न विचारला असा तर ठीक आहे बाबा, अवघड नाही. मी काय विचारला अगदी म्हणजे अगदी भयानक बेसिक प्रश्न विचारलेला आहे आणि 3 लोक तुमचं पक्क नाही आहे ना. असं चिंतन होतं काय. आता एक जण मोठे येतात की सगळे विद्वान लोक, न्यायामध्ये निष्णात आहेत, अध्यात्मामध्ये निष्णात आहेत, कळलं का नाही. ग्रंथांमध्ये एकेका निष्णात असतात आणि त्यातली आपली सूक्ष्मता राहू दे. आम्हाला त्यांच्याकडनं काय शिकायचं आहे, एखादा काय म्हणायचं ना, आणायचा मोठाच्या मोठा प्रोफेसर गणिताचा आणि आम्हाला शिकवा 2 + 2 = 4. रडा आता. कळलं का नाही? अचरज आहे काय म्हणतोय, कळलं का नाही तुम्हाला? आता तुम्हाला शिकायला काय पाहिजे होतं, गणितातला जर एक डॉक्टरेट प्रोफेसर आणला असेल तर त्याच्याकडनं तुम्हाला काय शिकायला पाहिजे होतं, गणितातले जे अवघड गोष्टी आहेत. पण आम्हाला शिकायचं आहे काय, बे के बे बे दोन्ही 4. अरे त्या अंगणवाडीकडनं पण शिका ना. पण जो ज्यामध्ये निष्णात आहे त्याच्याकडून काय म्हणतोय, कळलं का नाही, त्याच्यातल्या खचाखोचा राहिल्या बाजूला आहे ना. आम्हाला शिकायचं आहे काय, बेसिक. मग त्यामुळे ते शिकवणाऱ्याला पण काय राहत नाही उत्साह, मजा संपली. मी तर कितीतरी वेळा सांगितलं, कित्येक वेळा सांगितलेलं आहे, आळंदकरजींना बोलवा, कळलं का नाही. नाही त्याला वगैरे तिकडे ह्याला बोलवण्यापेक्षा आळंदकरजींना बोलवा, 8-10 दिवस चांगलं होऊ द्या, न्यायाची सवय लागू द्या, अवघड जाऊ द्या, थोडं तरी अभ्यास करा. कित्येक वेळा सांगितलं आहे का नाही, सामूहिक पण सांगितलं आहे, पर्सनली पण सांगितलं आहे. जे दशलक्षांमध्ये बोलतात का नाही आहे ना, त्यांना सांगितलं. तर नाही बोलवायचं आहे ना. असं आहे, असू द्या. आश्चर्य आहे मग ते नष्ट होणार बघा आहे ना. ह्या पिढीतच नष्ट होतं नाही बघा, पुढच्या पिढीची जसं जायची गरज नाही लागत. अचरज है जल में रह के भी मछली को प्यास है. अचरज है अध्यात्म योगी का जय जयकार करते हुए भी अध्यात्म से उदास है. अचरज है काय माता जी का जय जयकार करते हुए भी न्यायाधीपिका से दूर है. आश्चर्य आहे का? दुर्भाग्यच आहे, काय सुद्धा नाही. काय करायचं आहे ना. म्हणजे असं सहज चिंतन झालं होतं, बाकी काय नाही. ज्याच्यामध्ये तुम्हाला मास्टरकी करायला पाहिजे त्यातनं काय करत नाही, म्हणून मी सहज प्रश्न विचारला होता, काय शिकायचं आहे. तुला विचारत का नाही, काय घ्यायचं आहे का 3 लोकांच्या चर्चा. पक्का करा कुठला, मला हा विषय नाही कुठला, हा एक असा, पण कोणताच विषय पक्का नाही हे चुकीचं आहे. तुम्हाला ज्यात रुची असेल त्यात करा. प्रतमानयोग सुद्धा चालेल बरं का, प्रतमानयोगातल्या गोष्टी वाचून काढा भरपूर, पण तुमचा प्रतमानयोग तो तर पक्का करा. काय म्हणतोय कळलं का नाही. मास्टर बनायला पाहिजे का नको, सगळ्या विषयात झाला चांगली गोष्ट आहे, नाही तर ॲटलिस्ट एकत्र अनुयोगामध्ये एकत्र विषयामध्ये मास्टर पाहिजे का नको. काय विचारतोय हां, असं आहे. म्हणून प्रश्न विचारला आता, सूर्याच्या गल्ली किती, चंद्राच्या गल्ली किती. आता ते जर सांगता येत नसेल तर मग आता बासच.
तो का आहे का? चंद्राचे आवाज येते ना माझा? मागं कोण आहे का अजून? मग आवाज येते का माझा? चंद्राच्या गल्ली किती? कॉन्फिडंट आहे का? कॉन्फिडंट जावा ते पण बघा. सूर्याच्या गल्ली, चंद्राच्या गल्ली, असं तेरी गलिया. आता गलिया नाही, उद्या बघून आता तेरी गालिया देणार, गालिया. कळलं का नाही? ठीक आहे, सांगायचा अभिप्राय. मग जी गोष्ट प्रिय आहे, विषय कशाला निघाला होता? गलियामधनं. जो आशिक आहे त्याला आपल्या प्रियसीची गल्ली काय असते है ना? गल्ली पण प्रिय आहे म्हणतोय ना ते. मग इथं आचार्य म्हणतात सिद्धों की गति वही एक क्या है? सुगति है. कळलं का नाही? प्रिय आहेत ना. आता सिद्ध आम्हाला का प्रिय आहे ते सांगायला. जो उनका सुख है वही वास्तविक सुख आहे. मला तिथंच काय? माझ्या जीवा विसावा. कळलं का नाही? तिथंच मला काय मिळणार आहे? विश्रांती मिळणार. जातच नाही ना, विश्रांती घ्यायला जाता का नाही माहेरला? काय विचारतोय? आता सुट्ट्या लागणार उन्हाळ्याच्या, जाणार का नाही सुट्ट्याला? काय विचारतोय? हां, पूर्वी तर असं, आता मला माहीत नाही काय, आता काय सारखंच पळते ती, काय झालं की. पण पूर्वी तसं नसायचं. एकदा आलं की कधी जायचे? हां, दिवाळी नाहीतर उन्हाळ्यात, असे दोन संपलं. हां, सुट्टी नसायची नाही. असं तर सांगायचा अभिप्राय वही वास्तविक सुख है. वे सिद्ध ही सम्यक दर्शन और सम्यक ज्ञान है. इस प्रकार यह तथा इनसे भिन्न और भी सिद्धों का स्वरूप है वह समस्त मुझे, सगळं सिद्धांचं स्वरूप मला प्रिय आहे, ह्याच्याशिवाय मला काही सुद्धा प्रिय नाही, असा मनामध्ये दृढ श्रद्धान करून मी सर्व काल उन्हीं सिद्धों का ध्यान किया है. कळलं का नाही? इसलिए सर्व काल म्हणजे तिन्ही सदैव है ना, कुठलाही वेळ असू द्या. इसलिए मन से भयंकर संसार का भय छोड़कर मुझे उत्कृष्ट सिद्धों के स्वरूप की प्राप्ति हो, या इसी क्या है आशा करता हूँ. एक श्लोक राहिला तो उद्या. हां, चला काय सांगा, वाचा. मोहनाचे 28 भेद, दर्शन मोहनाचे काय मोहाचे 25